मंडळी, आज एक भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा दिवस आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या मनात जे होतं ते अखेर पूर्ण झालंय। त्यामुळे मनापासून सॅल्यूट आणि थँक्यू आपल्या भारतीय सैन्याला, त्यांनी दाखवलेल्या अतुल्य शौर्याला, धाडसाला आणि भारताच्या सामर्थ्याला सुद्धा। जेव्हा जेव्हा हा देश संकटात सापडला तेव्हा तेव्हा आपल्या सैन्यानं बलिदान देऊन देशाच्या सीमांचं आपल्या सगळ्यांचं रक्षण केलंय। आज पुन्हा त्याचं दर्शन घडलं। ज्या दहशतवाद्यांच्या आकांनी आपल्या तळांमध्ये बसून निष्पापांचे जीव घेतले, अनेक आया बहिणींचं कुंकू पुसलं, त्या कुंकवाचा अखेर बदला घेतला गेला। एक चिमूटभर कुंकवाची किंमत काय असते हे आज पाकिस्तानला दाखवून दिलं गेलंय। भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून विजयाचा टिळा लावलाय। जे भारतीयांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा नापाक खेळ खेळत होते, त्यांच्या चेहऱ्यावर आज दहशत आहे आणि हा दहशतवादाविरोधातला भारताचा मोठा विजय आहे। ज्या मसूद अझरनं अनेकांच्या संसाराची राख रांगोळी केली, कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त केले, मृत्यूचा खेळ खेळला, त्याच्या घरातल्या माणसांचा जनाजा निघाला, तेव्हा त्याला कळली असेल जीवाची किंमत काय असते। गेल्या अनेक दशकांमध्ये उभ्या केलेल्या दहशतीच्या फॅक्टरी आज भारतीय सैन्यानं 25 मिनिटात नेस्तनाबूद केल्यात। डोळ्याचं पातळ लावण्याच्या आधी भारतीय मिसाईल लाहोरच्या वेशीवर जाऊन आदळली। दहशतवाद्यांच्या आकांच्या अड्ड्यांच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या। सैन्य कारवाई केली तर अणुबॉम्ब टाकू, भारताला बेचिराग करू, बाबरीची वीट लावू, अशा पोकळ धमक्या देणारे लोक भारतीय मिसाईलला गोळ्यांनी उत्तर देणं सोडा, साधा दगड भिरकावू शकले नाही। भारत बुद्ध आणि गांधींचा देश आहे, पण तो तितकाच कणखरी आहे। स्वतःचं रक्षण करण्याचं सामर्थ्य भारतात आहे। भारत एक जबाबदार राष्ट्र आहे। आजच्या कारवाईतून जगाला त्याचं दर्शन घडलंय। कुंकू पुसणाऱ्यांना कुंकवाची किंमत चुकती झाली आहे हे सांगायला कोण आलं? 2 महिला अधिकारी, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग। कारण हा देश मातृभूमीच्या रक्षणासाठी पाठीवर लेकराला बांधून लढणाऱ्या झाशीच्या राणीच्या पराक्रमाचा आहे। ही माती राणी दुर्गावती, राणी चेन्नम्मा, अहिल्यादेवी होळकर आणि राणी चांद बिबींच्या धैर्य आणि शौर्याची भूमी आहे। त्यात परंपरेतल्या या दोघी ऑपरेशन सिंदूरची माहिती द्यायला जेव्हा देशाच्या समोर आल्या, तेव्हा देशाचा ऊर अभिमानानं भरून आला। दहशतवाद्यांचा मनसुबा काय होता? या देशात दुफळी माजवायची धर्मात, म्हणून तर त्यांनी धर्म विचारून, जेंडर विचारून माणसं मारली। पण कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग जगाला सांगत होत्या, हा भारत काय आहे। अशा कारस्थानानं हा देश कधीच भीक घालणार नाहीये। भारतानं ऑपरेशन सिंदूर मधून एक कठोर मेसेज दिलाय। भारत शांतता प्रिय जरूर आहे, पण तो इथल्या आया बहिणींच्या कुंकवाची, बहिणींच्या राखीची रक्षा करताना तितकाच कठोर सुद्धा आहे। त्यामुळे पाकिस्ताननं वेळीच सावध होणं गरजेचं आहे। अटलजींच्या शब्दात सांगायचं तर चिंगारी का खेल बुरा होता है, औरों के घर आग लगाने का जो सपना है वो अपने ही घर में सदा खरा होता है। आशा करूया पाकिस्तानला कळलं असेल। पण आज या